तर काल मी आहे ना भगरचा भात आणि आमटी बनवली होती. रताळे आणि बटाटे मिक्स करून त्याची आमटी बनवली होती. तर आहे ना माझ्या वॉईसमध्ये मला पण नाही आवडत आहे असे व्हिडिओ बनवायला. मी काय करणार ना, म्युझिक नाही लावता येत नाही याच्यावर कोणतं असं गाणं वगैरे, कारण की व्हिडिओ मोठा असतो. 1 मिनटात तर सगळं काही दाखवू नाही शकत ना आपण, म्हणून याच्यावर म्युझिक लावूच शकत नाही, लागतच नाही ते तसं पण. आणि मग म्युझिक लावून मग करायचं असेल तर 2 पार्ट करावं लागत आहेत त्याचे, तेव्हा ते होतं आहे. तरी मी प्रयत्न करेन की 1च मिनटामध्ये सगळं करायचा प्रयत्न करेन मी. असे व्हिडिओ पसंत करा प्लीज. मला पण वॉईसमध्ये, माझ्या स्वतःच्या वॉईसमध्येच मला व्हिडिओ बनवायचा असं मला वाटतं. हां, मी अडकते, कारण की काय करू, मला बोलण्यामध्ये मग थोडं अडकतेच मी. म्हणजे आता भीती तर असतेच ना आपल्याला, मग आपण थोडं भीतो, तसं माझं पण होतं. तर प्रयत्न करीन की 1च मिनटाचा व्हिडिओ बनावा. पण सगळंच म्हणजे सगळंच गरजेचं असतं दाखवायचं असं वाटतं मला, आणि मग ते जास्तच होतं, ते 2 मिनटापेक्षा पण जास्त होऊन जातं कधी कधी तो व्हिडिओ. तर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सपोर्ट करा मला, कारण की खूप हिंमत करून मी असे व्हिडिओ टाकत राहिले, पण कोणी पसंत बी नाही करून राहिलं. पसंत करा. म्युझिकवरचे व्हिडिओ सगळ्यांना पसंत येते, पण म्युझिक नाही ना लावू शकत. 2 मिनटाच्या व्हिडिओला नाही ना लागत ते म्युझिक, मग काय करणार, म्हणून जाऊ द्या. तर आज मी बनवलं होतं ना बटाटा आणि रताळ्याचा आमटी आणि भगरचा भात बनवला होता, आणि त्यांच्यासाठी मिसळ आणि चपाती बनवली होती. तर छान झालं होतं. दहीसोबत बी चांगलं लागतं, पण तरी पण म्हणलं थोडं झणझणीत पाहिजे नव्हतं मला, म्हणून मी आमटी बनवली होती. असं एकदम भारी वाटत होतं मला, ते छान लागलं. आणि तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करून टाका माझ्या चॅनलला प्लीज. आणि माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. लाईक करा. बाय.